इथे आपल्याला एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 दिलेली आहे. त्यांची एकूण पायांची संख्या आपल्याला 140 दिलेली आहे. तर आपल्याला सिंह आणि मोर त्या प्राणी संग्रहालयामध्ये किती आहेत ते आपल्याला इथे शोधायचे आहे. तर सर्वप्रथम आपण इथे बघूया की सिंह आणि मोर आहेत. तर आपण सिंह आपल्याला सिंहासाठी काय घेऊ, आपण x घेऊ आणि मोर यासाठी आपण y घेऊ. मग इथे आपल्याला दोन्हींची मिळून एकूण संख्या 50 आहे. म्हणजे आपल्याला x अधिक y बरोबर इथे काय घेता येईल, 50 घेता येईल. हे आपलं एक समीकरण तयार झाले. यानंतर इथं आपल्याला काय करायचे आहे की त्यांच्या एकूण पायाची संख्या. मग आता सिंह आहेत, सिंहाला किती पाय असतात, 4 म्हणजे 4x अधिक मोराला पाय 2 म्हणजे 2y बरोबर 140. तर इथे आपल्याला दुसरं समीकरण भेटलेलं आहे. तर आपण याच समीकरणाला छोटंही करू शकतो. 2 ने भाग देऊ. 2x अधिक y बरोबर किती येईल आपल्या इथं, 2 14 म्हणजे 70. हे झालं आपलं दुसरं समीकरण आणि हे पहिलं समीकरण. तर आपण सिंपल आहे इथं काय करू की आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला y सारखा आहे. मग इथे आपण दोन्हीची वजाबाकी करू. मग या दोन समीकरणाची जर आपण इथे वजाबाकी जर केली तर हे y काय होईल आपलं, कॅन्सल होईल. मग ह्या x आणि ह्या 2xची वजाबाकी होईल आपली x आणि 70 आणि 50ची होईल आपली 20. म्हणजे आपल्याला xची किंमत 20 मिळालेली आहे. म्हणजे आपण x सिंहासाठी घेतलेला आहे. तर आपल्याला सिंह किती मिळाले, 20. मग आता मोर काढायचे आहेत. तर सिंह 20 मिळालेत म्हणजेच एकूण किती आहेत, 50. 50मधून आपण 20 वजा करू म्हणजे आपल्याला 30 उत्तर मिळेल. मग आता आपल्याकडे सिंह किती होते, सिंह 20 आणि मोर 30. 30 आणि 20 किती होतात, 50. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.